नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद मोहिते. माझ्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एका पासबुकवरनं दुसऱ्या पासबुकला पी-एफ कसा ट्रान्सफर करायचा आणि त्याची प्रोसेस काय आहे. सर्वप्रथम तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतरनं तुम्हाला इथं ऑनलाईन सर्व्हिसेस दिसत आहे, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला दुसरा ऑप्शन दिसत आहे, वन पी-एफ अकाउंट ट्रान्सफर रिक्वेस्ट, यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर ना तुम्ही इथं बघू शकता की अटेस्टिंग थ्रू म्हणजे तुम्हाला कुठल्या जे फॉर्म भरणार आहे आपण, तो फॉर्म जो आहे तो फॉर्म नंबर 13 असतो. तो पी-एफ इकडून च्या दुसऱ्या पासबुकला ट्रान्सफर करण्यासाठी वापरला जातो आणि तो आपल्याला फॉर्म फिलअप करायचा आहे. तर तो कोणी अटेस्ट करावा किंवा कोणी साईन करावा ते इथं तुम्हाला प्रिव्हियस एम्प्लॉय तर प्रिव्हियस एम्प्लॉय, जर प्रेझेंट असेल तर प्रेझेंट, आपण प्रेझेंटवर क्लिक करणार आहोत. आणि त्याचबरोबर तुमचा इथं मेंबर आय डी किंवा यू एन नंबर टाकायचा आहे. आता आपण काय करणार आहे, यू एन नंबर टाकणार आहे. हे टाकल्यानंतर तुम्हाला गेट डिटेल म्हणायचं आहे. गेट डिटेल म्हटलं की तुम्हाला कोणाचा पी-एफ ट्रान्सफर करायचा आहे हे तुम्हाला इथं डिटेल येतील. आता समजा तुम्हाला कोणाचं पी-एफ ट्रान्सफर करायचं त्याचं डिटेल येतील. इथं समजा तुम्हाला एक चॉईस केलं, त्याचबरोबर तुम्हाला इथं बॉक्सवर क्लिक करायचं आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे, खाली येऊन इथं टर्म अँड कंडिशनवर काय करायचं आहे, कन्सर्न लेटरवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं गेट ओ-टी-पी म्हणायचं आहे. गेट ओ-टी-पी म्हणल्यानंतरनं तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ओ-टी-पी येऊन जाईल, जो आधार लिंकला म्हणजे आधारला जो नंबर लिंक आहे त्याला ओ-टी-पी येतो. आता आपण बघूया की ओ-टी-पी येतोय की नाही. आणि ओ-टी-पी आलेला आहे आणि आपण इथं आता ओ-टी-पी एंटर करत आहे. आणि केल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर ओ-टी-पी चुकीचा टाकला होता, त्यामुळं एरर येते. आणि आता तुम्हाला सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे आता ओ-टी-पी टाकलेला आहे आपण. आणि हे बघा, आता आपला जो फॉर्म नंबर 13 आहे तो काय झालेला आहे, सबमिट झालेला आहे. तर आपल्याला ट्रॅकिंग नंबर आलेला आहे आणि आपल्याला जो प्रिव्हियस एम्प्लॉय ज्या एम्प्लॉयकडून आपल्याला जे पी-एफ ट्रान्सफर करायचा आहे तो ह्या अकाउंटला केल्याने आधी प्रेझेंट एम्प्लॉय जो आहे त्या अकाउंटला काय झालेलं आहे, तो फॉर्म अप्रूव्हसाठी गेलेला आहे. तिथं तुम्ही प्रिंट बी करू शकता किंवा डाउनलोड बी करू शकता. अशा प्रकारे तुमचा पी-एफ फॉर्म म्हणजेच फॉर्म नंबर 13 असणार आहे. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, तुमचे बी स्वतःची पी-एफ जी काय आहे ते दुसऱ्या अकाउंटवरून पहिल्या अकाउंटवर दुसऱ्या अकाउंटवर ट्रान्सफर करू शकताय. अशा प्रकारे एकदम सोपी गोष्ट आहे की सोपी पद्धत आहे. त्या पद्धतीनं तुम्ही हे असे स्वतः आपले पी-एफ एका पासबुकवरून दुसऱ्या पासबुकवर ट्रान्सफर करू शकताय. असेच जर पी-एफचे नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि जर तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.